शेतकरी मित्रांनो, प्रत्येक पिकासाठी पांढरी मुळी ही अत्यंत गरजेची असते। तिची योग्य वाढ झालेली असेल तर पिकाला चांगल्या प्रकारे अन्नद्रव्य उपलब्ध होत असतात। परंतु शेतकरी मित्रांनो, पांढऱ्या मुळीच्या वाढीबरोबरच आपल्या जमिनीमध्ये अजून एक गोष्ट गरजेची असते, ती म्हणजे मायकोरायझा। तर मायकोरायझा कशा पद्धतीने कार्य करते, ते नेमकं काय आहे हे देखील आपण पाहू। शेतकरी मित्रांनो, मायकोरायझा ही एक मित्र बुरशी आहे। जसं शत्रू कीटक आणि मित्र कीटक असतात। मित्र कीटकामध्ये मधमाशी असेल किंवा ढालकिडा असेल। जसं कापूस या पिकावरती ढालकिडा असतो जो मावा तुडतुडे खाण्याचं काम करतो। मधमाशी या परागीभवनासाठी काम करत असते। शत्रू कीटकामध्ये मावा, तुडतुडे, थ्रिप्स हे शत्रू कीटकामध्ये येतात। तशाच पद्धतीने बुरशीमध्ये देखील मित्र बुरशी आणि शत्रू बुरशी अशा दोन प्रकारच्या बुरशी असतात, ज्याच्यामध्ये मायकोरायझा ही मित्र बुरशी येते। तर ही बुरशी आपल्याला कशा पद्धतीने फायदेशीर असते याबद्दलची माहिती आपण पाहू। शेतकरी मित्रांनो, मायकोरायझा ही बुरशी झाडाच्या मुळावरती तिचं वास्तव निर्माण करून जमिनीमध्ये उपलब्ध असलेले जे अन्नद्रव्य आहेत, नत्र, स्फुरद, पालाश आणि सूक्ष्म अन्नद्रव्य, त्याबरोबर पाण्याची उपलब्ध करून पिकाला देण्याचं कार्य करत असते। म्हणजे आपल्या पिकासाठी दुहेरी फायदा त्या ठिकाणी होत असतो, डबल त्या ठिकाणी फायदा होत असतो। म्हणजे पांढऱ्या मुळीकडून पिकाला उपलब्ध होणारं पाणी आणि अन्नद्रव्य, त्याचबरोबर मायकोरायझा या बुरशीकडून पिकाला उपलब्ध होणारं पाणी आणि अन्नद्रव्य, याच्यामुळे डबल त्या ठिकाणी आपल्याला फायदे मिळत असतात। आणि याच्यामुळे आपल्या झाडाची योग्य वाढ, त्या ठिकाणी रोगप्रतिकारक क्षमता आणि उत्पादनामध्ये देखील वाढ त्या ठिकाणी होत असते आणि खतामध्ये बचत होते। हे देखील अत्यंत महत्त्वाचा फायदा मायकोरायझा या बुरशीमुळे आपल्याला होत असतो। जमिनीतील उपलब्ध असलेला थेंब ना थेंब पिकांना मिळवून दिल्यामुळे दुष्काळात देखील पिकांना तग धरण्यासाठी ही मायकोरायझा बुरशी मदत करत असते। तर याचा वापर करत असताना मार्केटमध्ये अनेक उत्पादने अवेलेबल आहेत, ज्याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड आणि मायकोरायझा हे दोनही घटक दिलेले आहेत। ह्युमिक ॲसिडमुळे तुमच्या जमिनीमध्ये पांढऱ्या मुळांची वाढ योग्य होईल आणि मायकोरायझा याच्यामुळे जमिनीमध्ये पांढऱ्या मुळावरती जो मायकोरायझा त्या ठिकाणी वास्तव करणार आहे तो देखील कळेल। त्याच्यामुळे अशा पद्धतीचे प्रोडक्ट वापरणं गरजेचं आहे। फक्त ह्युमिक ॲसिडचे प्रोडक्ट वापरण्यापेक्षा त्याच्या पुढचं जे प्रोडक्ट आहे, ह्युमिक ॲसिड प्लस मायकोरायझा बेस असलेलं, हे प्रोडक्ट जर वापरलं तर तुम्हाला त्यापेक्षा पण जास्त त्या ठिकाणी फायदा होईल। तर याचा वापर तुम्ही बेसल डोसमध्ये, त्याचबरोबर ड्रिपच्या माध्यमातून देखील सोडू शकता। मार्केटमध्ये ग्रॅन्युलर स्वरूपामध्ये आणि त्याचबरोबर ड्रिपच्या माध्यमातून सोडण्यासाठी अशा दोन्ही फॉर्ममध्ये त्या ठिकाणी अवेलेबल आहे। 4 किलोच्या पॅकेजिंगमध्ये हे येतं। जर तुमचं कापूस, सोयाबीन, उडीद या प्रकारची जी पिकं आहेत, या पिकांसाठी तुम्ही एकरी 4 किलो वापरू शकता। भाजीपाला पिकासाठी देखील 4 किलो एकरी त्या ठिकाणी वापर करायचा आहे। आणि जर तुमचं फळपीक असेल तर फळपिकासाठी 8 किलो प्रति एकर प्रमाणे तुम्हाला याचा वापर करायचा आहे। त्याच्यामध्ये टाटा कंपनीचं रॅली गोल्ड या नावाने येतं, त्यानंतर धानुका कंपनीचं मायकोर या नावाने येतं आणि झायडेक्स या कंपनीचं झायटोनिक यम या नावाने येतं। ह्या मायकोरायझाचा वापर आपण खतामध्ये किंवा शेणखतामध्ये मिक्स करून बेसल डोसच्या वेळेस वापर करू शकता। त्यानंतर अजून काही प्रोडक्ट्स आहेत जे ड्रिपच्या माध्यमातून आपण सोडू शकतो, ज्याच्यामध्ये सुमिटोमो कंपनीचं नेचर डीप या नावाने येतं। त्याचबरोबर टाटा या कंपनीचं रॅली गोल्ड नावानेच 200 ग्रामच्या पॅकेजिंगमध्ये एक पाऊचमध्ये हे येतं। ड्रिपच्या माध्यमातून याचा वापर तुम्ही करू शकता। तर शेतकरी मित्रांनो, पांढऱ्या मुळीबरोबरच आपल्या पिकासाठी मायकोरायझा ही बुरशी किती अत्यंत महत्त्वाची आहे, तिचा वापर कसा करावा आणि उत्पादने कोणकोणती मार्केटमध्ये भेटतात, त्यांचं किती प्रमाणामध्ये वापर करायला हवा, तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहिली। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, मायकोरायझा ही बुरशी पिकाला ड्रिपच्या माध्यमातून देत असताना कोणत्याही प्रकारच्या बुरशीनाशकासोबत किंवा कीटकनाशकासोबत मिक्स करून हिला देऊ नका। तुम्ही ज्यावेळेस पिकाला देणार आहात तर 4 दिवस आधी आणि 4 दिवस नंतर कुठल्याही केमिकल खताचा किंवा केमिकल घटकाचा वापर करू नका। वापराबाबतची ही अत्यंत महत्त्वाची सूचना होती। तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्युमिक ॲसिडचा पिकासाठी फायदा, त्याचबरोबर मायकोरायझाचा पिकासाठी फायदा, या दोनही घटकाचा पिकासाठी काय फायदा होत असतो आणि पांढरी मुळी कशा पद्धतीने पिकासाठी कार्य करत असते याबद्दलची सविस्तर माहिती पाहिली। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करा आणि अशा शेतीविषयक आधुनिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।